नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा मॅथमॅटिक्स विषयाचा पेपर सोडवून घेणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स अँड राइट इट्स अल्फाबेट। फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5 - 7 3 - 4। त्यांचे ऑप्शन A -1, B -41, C 41, D 1। याचा आन्सर आहे D। ते कसं ते आपण पाहूया। 5 × -4 -7 × 3। 5 × -4 -20, मायनस इंटू मायनस प्लस होणार। 7 × 3 21, 21 मधून -20 कट केले, 1 राहिले, म्हणून ऑप्शन क्रमांक डी उत्तर। परीक्षेला फक्त आपण ऑप्शनच लिहिणार आहोत, हे तुम्ही परीक्षेत रफ कॅल्क्युलेशन करायचं आहे। क्वेश्चन नंबर 2, इफ वन रूट ऑफ इक्वेशन x² + kx - 5 = 0 इज 2, देन व्हॅल्यू ऑफ k इज। याचा आन्सर थोडक्यात C आहे। ते आपण कसं ते पाहूया। पुट x = 2 फ्रॉम गिवन इक्वेशन। दिलेल्या इक्वेशनमध्ये x = 2 आपण ही किंमत ठेवणार आहोत। 2चा वर्ग प्लस k 2 - 5, 2² 4 प्लस k × 2 2 k -5 = 0। -5 मधून 4 गेले, -1 राहिले, 2 केला 2 k। 2 इथं मल्टिप्लिकेशन आहे, इकडे आल्यानंतर डिवाइड होणार आहे। हा -1 इकडे आणला, प्लस झाला, म्हणून 1/2 उत्तर। रफ कॅल्क्युलेशन तुम्हाला पटपट हे करता आलं पाहिजे, कारण का आपल्याला फक्त उत्तर ऑप्शनमध्ये लिहायचं आहे C। Three, when a registered dealer sells goods to another registered dealer under GST, then this trading is termed as option A BB, option B B2B, option C BC, option D B2C। तर याचं उत्तर आहे ऑप्शन B B2B, बिझनेस टू बिझनेस। क्वेश्चन नंबर पहिल्यातला 4था, cumulative frequency in a grouped frequency table are useful to find median। ऑप्शन नंबर बी उत्तर आहे। क्वेश्चन 1 मधील बी, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। इफ 15x + 17y = 21 and 17x + 15y = 11, then find the value of x + y। हा बोर्डाच्या 2019 सालीला पण प्रश्न आलेला होता। पहा ते कसं आपण सोडवायचं आता। 15x + 70y = 21, इक्वेशन नंबर 1। 17x + 15y = 11, इक्वेशन नंबर 2। इक्वेशन 1 and 2 ची ॲडिशन करायची। ॲडिंग इक्वेशन 1 and 2। ॲडिशन केल्यानंतर 32x + 30y = 32। या समीकरणाची ॲडिशन केल्यानंतर याला 32ने आपण डिवाइड करणार आहे। 32ने डिवाइड केल्यानंतर x y आणि 1 येणार, कारण का 32ला 32 कॅन्सल होणार आहेत, म्हणून त्याचं रिझन इथं लिहायचं डिवाइड बाय 2 बोथ साईड, दोन्ही बाजूंना डिवाइड करणार आहे आपण। म्हणजे आन्सर x + y = 1। येथील 2, राइट एन AP whose first term is 6 and common difference is -3। आपल्याला थोडक्यात AP लिहायचे आहे। जास्तीत जास्त आपण 4 टर्म लिहू शकतो। 1 मार्कासाठी विचारलेला असल्यामुळे आपण 4 टर्म लिहूया। T1 = A = 6, डिफरन्स दिलेला आहे -3। सेकंड टर्म काढण्यासाठी आपण T1 मध्ये D ॲड करणार आहे। 6 + -3 = 3 येणार। T3 T2 + D, T2 3 आहे, D -3 आहे, त्यांच्या किमती आपण इथं लिहिलेल्या आहेत, 0 येणार आहे।
T3 0 आलेला आहे. T4 फाइंड करण्यासाठी T4 = T3 + D. T3ची 0 किंमत D -3 आहे. 0 -3 -3 येणार, म्हणजे आपल्याला थोडक्यात AP असा मिळणार. फर्स्ट टर्म 6, सेकंड 3, थर्ड 0, फोर्थ -3. दिस इज AP. एवढा आन्सर लिहिणं अपेक्षित आहे एका मार्कासाठी. 1 coin and 1 die are thrown simultaneously, then write sample space. फक्त आपल्याला इथं S लिहून काढायचं आहे. नंबर ऑफ S पण आपल्याला विचारलेला नाही. दिलेल्या अटीनुसार गिव्हन कंडिशन 1H, 2H, 3H, 4H, 5H, 6H. H मीन्स हेड. 1T, 2T, 3T, 4T, 5T, 6T. एवढा सॅम्पल लिहायला सांगितलेलं आहे. जर परीक्षेत नंबर ऑफ S विचारला तर मग हे आन्सर लिहायचं आहे. इथं फक्त एवढंच लिहिणं अपेक्षित आहे. व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ क्लास 25 to 29? हे मायनसचं साईन नाही. एक ग्रुप आहे 25 ते 29. क्लास मार्क = लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट अपॉन 2. 25 + 29 अपॉन 2 यांची ॲडिशन केली, 54 आलेली आहे. 2ने डिवाइड केलं, आन्सर आलं 27. क्लास मार्क म्हणजे वर्गमध्ये आला आपल्याला 27. एवढं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 2. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज अँड रीराईट इट. एनी 2, 4 मार्क्स. इथं 2 आहे, त्याऐवजी 1 असणार आहे. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन x - 6y = 3. हा टेबल आपल्याला पूर्ण करायचा आहे. हे 4 बॉक्स व्यवस्थित करेक्ट लिहिल्यानंतर आपल्याला 2 पैकी 2 मार्क्स मिळणार आहेत. तर हे बॉक्स कसे लिहायचे तेही मी तुम्हाला समजावून सांगतो. x = -3 ही व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशनमध्ये ठेवायची. -3 - 6y = 3. -3 असल्यामुळे इकडे आल्यानंतर प्लस होणार. 3 + 3 6. हा -6 इकडे येणार. 6ने त्याला आपण डिवाइड करणार. yला मायनस साईन न देता आपण नंबरला देणार आहे. y = -1, म्हणून हे -1. इथं कलरमध्ये यासाठी लिहिलेलं आहे की तुम्हाला आन्सर कळण्यासाठी परीक्षेत फक्त ब्ल्यू किंवा ब्लॅक पेनचाच वापर करायचा आहे. नंतर पुट y = 1. yची जी व्हॅल्यू दिलेली आहे 1 ती दिलेल्या इक्वेशनमध्ये लिहायची. x - 6 1 = 3. x - 6 = 3 यांचं मल्टिप्लिकेशन केलं. -6 इकडे आला, प्लस झाला. 3 + 6 9, म्हणून x = 9. 9 - 1 ही आपल्याला 2 बॉक्स मिळाले. हा बॉक्स इथे लिहायचा. -3 - 1 इथे लिहिणार. 9 1 इथे लिहिणार, म्हणजे आपल्याला xy मिळाले. हे जे 4 बॉक्स व्यवस्थित तुम्ही लिहिले तर 2 पैकी 2 मार्क्स मिळतात. हे 2 मार्कासाठी नाही कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल, परंतु हे कॅल्क्युलेशन केल्याशिवाय तुम्हाला हे आन्सर मिळतच नाही. त्यामुळे परीक्षेतसुद्धा असं बाजूला सोडवलं तरी चालेल. आता आपण सेकंड ॲक्टिव्हिटी पाहू. इफ द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर -3 and -7 टू फॉर्म दिस क्वाड्रेटिक इक्वेशन कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. अल्फा = -3, बीटा = -7 दिलेला आहे. अल्फा प्लस बीटा -3 + -7 -3 आणि -7 यांची ॲडिशन करायची आहे, -10. अँड अल्फा इंटू बीटा -3 × -7 यांचा गुणाकार करायचा. 7 × 21. मायनस इंटू मायनस प्लस येतात, म्हणून +21 येणार आहे. वी हॅव क्वाड्रेटिक इक्वेशन x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा = 0. x² - अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे? -10 आलेला आहे. इथं आपण -10 लिहिणार. x प्लस 21 = 0. x² इथे -1
आणि -10 मायनस इंटू मायनस प्लस होणार, म्हणून इथं बॉक्समध्ये फक्त 10 येणार आहे. 10x + 21 = 0 ही ॲक्टिव्हिटी अशी लिहिलेली आहे, ते पाहून घ्या. -10 21 -10 आणि इथे फक्त 10 आहे. मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे. हे 4 बॉक्स जरी तुम्ही व्यवस्थित लिहिले, रफ कॅल्क्युलेशन नाही केलं तरी चालेल, डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळतात. त्यामुळं डायरेक्ट बॉक्समध्ये उत्तर लिहिलं तरी चालेल. ॲक्टिव्हिटी 3. वन सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ CGST इज 9% and its printed price is 500 rupees. Then to find GST, complete the following activities. Activity. Rate of CGST 9% आहे. Rate of GST CGST 9 असल्यामुळे हे दुप्पट होणार. GST 18%. GST is equal to printed price into rate of GST 500 into 9%. 500 into 9% नाही, रेट ऑफ GST 18% आहे. इथं 18 येणार. 500 into 18/100. 20 ला 20 कॅन्सल. 5 into 18. हे माझं चुकलेलं आहे, कारण का मी 9% घेतला. GSTचा रेट 18 दिलेला आहे. 18 5 = 90, म्हणजे याचं उत्तर 90 आहे. पहा, आपल्याला पहिला बॉक्स 18% मिळाला, दुसरा बॉक्स पण 18% आहे आणि तिसऱ्या बॉक्समध्ये 18/100 आहे. 20 ला 20 हे कॅन्सल होणार आहेत. 5 into 18 90 आन्सर आहे. 9%नी 45 आलेलं होतं, पण हे आन्सर नाही. GST 90 आहे. क्वेश्चन नंबर 2 मधील B. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 4. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट डेल्टा ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन x² - 5x + 6 = 0. पहा हे कसं सोडवलेलं आहे. x² - 5x + 6 = 0. कंपेअर टू ax² + bx + c = 0. a = 1, b = -5, c = 6. फॉर्म्युला लिहिला. b² - 4ac डेल्टाचा फॉर्म्युला आहे हा. बीची प्राईस किती दिलेली आहे आपल्याला, इथे -5 लिहिलेली आहे. त्याचा स्क्वेअर -4a 1 दिलेला आहे. c 6 दिलेला आहे. -5 स्क्वेअरचा स्क्वेअर 25 येणार. 4 × 6 24. 25 मधून 24 गेले, 1 राहिले, म्हणजे डेल्टाची किंमत 1 मिळालेली आहे. फाइंड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द ग्राफ ऑफ द इक्वेशन x + y = 4 विथ x ॲक्सिस अँड y ॲक्सिस. आता आपल्याला x अक्ष आणि y अक्षावरील पॉईंट शोधण्यासाठी आपल्याला ग्राफ ड्रॉ करावं लागेल. ही तर सूचना नाही दिली, परंतु ड्रॉ केल्याशिवाय आपल्याला ते मिळणारच नाहीत पॉईंट. ग्राफ तयार करण्यासाठी आपण टेबल तयार करूया. x + y = 4. x 1 2 3 आपण सपोज केलेले आहेत व्हॅल्यू. पुट x = 1. 1 समीकरणाच्या ठिकाणी किंमत ठेवली. + y = 4. 1 इकडे आला, मायनस झाला. y = 3. त्याप्रमाणे x = 2. 2 इकडे आला. 4 - 2 2 येणार आहे. तसेच पुट x = 3. x च्या ठिकाणी 3 ठेवलं. + y = 4. 3 इकडे आला, मायनस झाला. y = 1. ज्यावेळेस आपण 1 घेतली त्यावेळेस y 3 आला. 2 घेतल्यानंतर 2च आलेला आहे. x = 3 घेतल्यानंतर 1 आला. आपण ह्या कोणत्याही किमती घेऊ शकतो. त्याप्रमाणे आपल्याला इक्वेशन सोडवता येते. आता आपल्याला x आणि y चे थोडक्यात कोऑर्डिनेट मिळालेले आहेत. हे ग्राफ पेपरवरती आपल्याला ड्रॉ करून दाखवावे लागणार आहेत.
तर पहा ग्राफ कसा ड्रॉ केलेला आहे. एक्स आणि वाय अक्ष ड्रॉ केलेला आहे. त्याच्यावरती आरंभ बिंदू ओरिजिन 0 घ्या. 1 2 3 4 5 6 इकडे -1 2 3 6पर्यंत लिहिलेले आहेत, कारण का आपल्याला 4पर्यंतच आवश्यक आहेत. खाली -1 2 3 4 1 2 3 6 वरती पण दाखवलेले आहेत. स्केल लिहायचा आहे. बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. स्केल आवश्यक आहे, अन्यथा ग्राफ चुकीचा देतात. आता आपल्याला जे पॉईंट्स आलेले आहेत ते दाखवायचे आहेत. 1 आणि 3 म्हणजे एक्स अक्षावरचा 1 आणि वाय अक्षावरचा 3 इथे दाखवला. नंतर 2 2 2 2 इथे दाखवलेला आहे. 3 1 इथे दाखवलेला आहे. आणि त्यामधून आपल्याला एक सरळ रेषा अशी ओढायची आहे. इथं वाय अक्षाला छेदलेला आहे, इथं एक्स अक्षाला छेदलेला आहे.